गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. माननीय गुरुजन वर्ग यांना माझा नमस्कार. तसेच माझ्या जमलेल्या मित्रमैत्रिणींना पण माझा नमस्कार. मला आठवणी तर खूप गोष्टीच्या आहेत, कोणत्या बोलू नये असं झालेलं आहे. आणि माझं शिक्षण इथं 5वी ते 10वी झालेलं आहे. आणि माझं नाव मॅडम रंजना पवार आणि राठोड प्लस. त्यानंतर मी ॲज अ प्रोजेक्ट ऑफिसर म्हणून पर्यटन विभागात कार्यरत आहे सध्या. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत मॅडमसाठी प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून. हजारो लोकांच्या समोर बोलते, पण आज माझ्या गुरुजनांसमोर माझं बोलणं थोडं अडखायला जाते मला. मी कलेक्टर सोबत सुद्धा इतकी रिलॅक्समध्ये बोलते, पण माझ्या गुरुजनांचा एवढा मला आदर आहे की मी त्यांच्यासमोर बोलूच नाही शकत. आय थिंक मॅडमला पनिशमेंट केलेली असेल, कारण ती कुठेतरी हृदयात सेवा आहे. नाही, कधीच नाही, पनिशमेंट वगैरे नाही. फक्त चौसाळकर सरांचं आठवतं की प्रश्न उत्तर पाठ करून या. नाही पाठ झाले तर एका हातावर 5-5 छड्या. मॅडमनं त्यांचा गुड किस्सा शालेय जीवनातील सांगितलेला आहे. नंतर हॅलो, मी डॉक्टर वृषाली सपकाळ सावळे, सध्या औंढा नागनाथ येथे राहत आहे. वैभवनी सांगितल्याप्रमाणे मला पण शिंदे सरांची खूपच भीती वाटायची. स्टील अजून सुद्धा वाटते बरं का, पवार सरांची पण वाटते. हॅलो, माझं नाव डॉक्टर अर्चना रामराव करंडे, नवऱ्याकडचं सूर्यवंशी. माझं शिक्षण BMS झालेलं आहे, आयुर्वेदमध्ये डिग्री झालेली. नंतर मी DGO केलेलं आहे पुण्याला. आणि मी कम्युनिटी हेल्थ ऑफिसर म्हणून सध्या पुण्याला आहे, कोथुर्ली सब सेंटर, पवना डॅमजवळ. हॅलो, माझं नाव अनिता संतोष पांचाळ आगलावे. मी उदगीर येथे आहे स्थायिक, आणि माझं DLT शिक्षण झालेलं आहे. मी हाऊसवाईफ आहे. मी सुचिता दमाळे, मी हाऊसवाईफ आहे. या सर्व लाड सरांचा या ठिकाणी सन्मान स्वागत करत आहेत. आपण टाळ्याच्या गजरात सरांचं स्वागत करूया, सन्मान करूया त्यांच्या कार्याचा, त्यांच्या व्यक्तिमत्वाचा, त्यांच्या ज्ञानदानाचा. असं म्हणतात, जिसका नाही गुरु उसका जीवन अभी नहीं हुआ शुरू. कारण गुरु शिवाय कोणत्याच दिशेला मार्गदर्शन कोणी देऊ शकत नाही. मग कोणताही गुरु असू दे, आपल्याला जीवनात मार्गदर्शन करणाराही गुरुच असतो, शैक्षणिक गुरु असतो. इंग्लिश या अवघड भाषेचा आपल्याला परिचय करून देणारे लाड असं दिस दॅट स्पेलिंग पाठ करा ते करा, कमी शब्द भरा, समोर बघा इकडे, स्पेलिंग पाठ करा. हे सगळ्यात मुलांना स्पेलिंग चांगले पाठ होते, मला होतच नव्हते. मला हा म्हणजे सर तुमचा क्लासच नको वाटत होता, परंतु सरांनी मला आयुष्यातला पहिला मॉनिटर केला होता. आणि रश्मी कोटेजाला 5वीला आल्याच्या नंतर. थँक्यू सर, मला त्या माझ्यातली लिडरशिप जाणून दिली. सरामुळे सर तुमची इंग्लिश सुधारली असेल आता. नक्कीच दिसते ना तुम्हाला आता. माझे विद्यार्थी स्नेह मेळावा, स्नेह संमेलन बॅच, SSC बॅच 1995च्या या विचार मंचावरून आदरणीय इंग्लिशचे गुरुवर्य लाड सरांचा या ठिकाणी सन्मान माझी विद्यार्थिनींच्या वतीनं शाल, बुके आणि स्मृतिचिन्ह देऊन या ठिकाणी झालेला आहे. लाड सरांना विनंती, आपण 1 मिनिटात आपलं मनोगत व्यक्त करायचं. सर्व 1995 बॅच. मी 1981 साला जानेवारीमध्ये प्रथमतः थोडं आजारी असल्यामुळं जरा थोडं मला विस्मृती होते, म्हणून मी एका कागदावर लिहून आणलेलं आहे आणि माझे विचार थोडक्यात मी या ठिकाणी मांडणार आहे. माझे सर्व शिक्षक बंधू,
विद्यार्थी विद्यार्थिनींनो, चंपावती शाळेचं स्नेहसंमेलन आज या ठिकाणी संपन्न होत आहे. चंपावती विद्यालयाची स्थापना ही 1932 साली झाली. या शाळेचे पहिले मुख्याध्यापक हो नाही मी बस पहिले मुख्याध्यापक नाके महाशय गुरुजी यांनी प्रथम ही या शाळेची सुरुवात केली. त्यानंतर शाळा रूपी लावलेल्या रोपट्याचे आज वटवृक्षात रूपांतर झाल्याचे पाहून मनाला प्रसन्नता वाटते. शिक्षणामधून प्रगती साधत असताना आपण सर्व विद्यार्थिनींनी आई वडिलांना कधी विसरू नका. त्यांची सेवा हीच खरी ईश्वर सेवा आहे हे सर्वांनी लक्षात ठेवा. चंपावती विद्यालयात सुरुवातीला किरायाने असलेल्या इमारतीमध्ये चालत होती. त्यावेळेला नगर परिषदेचं भाडं 1 रुपया 30 पैसे असायचे. त्या बिंदुसराच्या काठावर असलेली चंपावती विद्यालय नंतर आज मोठ्या व भव्य इमारतीमध्ये चालते आहे. आजही भव्य दिव्य रूप पाहून सर्वांच्या मनाला आनंद होतो. माजी मुख्याध्यापक मुकुंदराव कुलकर्णी यांचा या चंपावती विद्यालयाच्या प्रगतीमध्ये सिंहाचा वाटा आहे असे म्हटले तर वावगे होणार नाही. या शाळेमध्ये विद्यार्थ्यांना मिळालेल्या ज्ञानाची शिदोरी घेऊन आज असंख्य विद्यार्थी देशातच नव्हे तर इतर देशामध्येही उच्च पदावर काम करीत आहेत. एवढेच नव्हे तर देशाची सेवा करीत असताना हे पाहून आम्ही ज्ञानदान करणाऱ्या गुरुजनांच्या डोळ्याचे पारणे फुटल्याशिवाय राहत नाही. असे आनंदाश्रू तुम्हा सुख शांती समृद्धी देवो हीच परमेश्वराजवळ आमची प्रार्थना. एक एवढंसं बोलावंसं वाटतं की संपत्तीची बँक बॅलन्स ठेवण्यापेक्षा आरोग्याचा बँक बॅलन्स ठेवावा हीच आजच्या काळाची गरज आहे असं मला वाटतं. सन 1995ची ही 10वीची बॅच सर्वजण एकत्र आलात. आम्हालाही सन्मानाने येथे आमंत्रित केले. आपले शतशः आभार. एकमेकांना भेटलो, आनंद वाटला. एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो. धन्यवाद लाड सर. आपण आपल्या मनोगतामध्ये मोलाचा उद्देश केलेला आहे. आई वडिलांची सेवा हीच ईश्वर सेवा आहे आणि बँक बॅलन्स जमा करण्यापेक्षा आरोग्य जपलं पाहिजे हा आपण मोलाचा उद्देश केला. धन्यवाद सर. यानंतर 5 विद्यार्थी पुढील 5 स्टुडंटने यायचंय. सिक्वेन्स नाही या आणि विनंती आहे, खूप लांबून विद्यार्थी आलेले आहेत आणि त्याच्यामुळे आपण 1 मिनिटात शॉर्ट बट स्वीट आपण हे करायचं आहे, मनोगत आपलं व्यक्त करायचं. यानंतर मी हॅलो सर्वांना नमस्कार. मी प्रशांत पाटील. मी सध्या जळगाव खानदेशमध्ये असतो. माझं BSc ॲग्रिकल्चर परभणी विद्यापीठात वैभव शिंदे आणि मी बरोबर विद्यापीठात होतो एकाच. आणि आता सध्या खानदेशमध्ये ॲग्रोसेल इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड इथं मी डेप्युटी मॅनेजर म्हणून काम करतो. खानदेश रिजन डॉक्टर. गिरीश सर, आदरणीय गुरुवर्य गिरीश सर. हॅलो, मी अमरेश कुलकर्णी. मी क्राफ्ट टीचर म्हणून बदनापूर तालुक्यात शिक्षक म्हणून आहे सध्या. मी निलेश मनोहर शिरसाळकर. मी अभ्युदय बँकेत असिस्टंट मॅनेजर. मी जयंत देशपांडे. मी बीडलाच असतो. रिच इव्हेंट मॅनेजमेंट आणि रिच टूर्स अँड ट्रॅव्हल्स असं माझं फर्म आहे. प्रसाद येवतेकर. मी वापी गुजरात इथे असतो. माझं 1ली ते 10वी
चंपावती याच्यामध्ये झालेला आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे वर्गामध्ये कमी, वर्गाच्या बाहेर जास्त राहण्यामध्ये माझा सहभाग जास्त आहे. नक्कीच आपल्याला गिरी सर एक मिनिट, आपल्याला वेळेचं बंधन पाळायचं आहे, परत काही नाही पाळायचं की बिलकुलच तुम्ही फक्त नाव सांगून असं प्रेशरमध्ये आल्यासारखं हे करू नका. थोडं तितकं वजन बघून बघा, बोला. गिरी सर. चंपावती विद्यालयाच्या मुख्याध्यापिका, 1995 बॅचचे विद्यार्थी आणि माझे सहकारी. 1995च्या बॅचमुळे आमचं सुद्धा गेट टुगेदर झालेलं आहे. तुम्हाला जेवढा आनंद झाला त्यापेक्षा देखील आम्हाला जास्त आनंद वाटतो, कारण योगायोगानेच आम्ही सुद्धा एकत्रित येतो. आता सेवानिवृत्त होऊन कोणाला 5 वर्षे, 10 वर्षे, 15 वर्ष झाले, सहजासहजी भेट होत नाही. पण या कार्यक्रमामुळे भेट झाल्यावर आम्हाला देखील खूप आनंद होतो. त्या काळामध्ये 83-84ला मी शाळेमध्ये रुजू झालो, जॉईन झालो. ग्रामीण भागातून आलेले आम्ही शिक्षक उमेदवार. पण जसं आम्ही, तुम्ही म्हणता की आम्हाला घडवलं, पण या शाळेचे असे काही विद्यार्थी होते की त्या विद्यार्थ्याकडून आम्हाला देखील काही शिकायला मिळत होते. आणि विद्यार्थी मित्र, या शाळेचं नावलौकिक बाजारपेठेमध्ये आहे, शैक्षणिक क्षेत्रामध्ये आहे, ऑफिसमध्ये आहे. नुसतं त्या ठिकाणी जाऊन आम्ही चंपावती शाळेचे शिक्षक आहेत एवढं जरी म्हटलं तरी अतिशय प्रेमाने, आपुलकीने आपली कामं त्या ठिकाणी होतात. आणि हे शाळेचं खरं यश आहे. लाड सरांनी सांगितलं की पैसे कमविण्यापेक्षा की आपलं आयुष्य कमवा. तर मी एवढं काही मोठा नाही तरी तुम्हाला एक साधा असा एक संदेश देतो की पैसे तर आपल्याला जीवनामध्ये आवश्यकच आहेत. पैसे तर ही आर्थिक आपली गरज आहे, परंतु पैशाबरोबर फक्त माणसं जोडायचं काम करा, एवढं मी बोलतो आणि माझे 2 शब्द संपवतो. गिरी सरांचा सत्कार केला जाईल. प्रशांत पाटील, प्रसाद येवतीकर, जयंत आमरेश आणि निलेश क्षीरसागर. अमरेश ॲक्च्युली खूप चांगल्या दर्जाचा बॉलर झाला असता, परंतु तो शैक्षणिक अभ्यासक्रमामध्ये खूप अडकत गेला. याच्या जीवावर मी भरपूर मॅच लावले आणि प्रत्येक मॅचमध्ये तोंडावर पडून हरवले आणि मला. माझा स्ट्राईक बॉलर असायचा, आमरे येईल काय करू शकतो. हरून वैभव शिंदे कदम. हॅलो, माझं जे मॅथ आहे ते फक्त JB सर आणि पिंपळकर सरांमुळेच हे झालं आहे. नाही तर 8वीपर्यंत मी मॅथला खूप हे करत होतो, घाबरत होतो, पण त्याच्यामुळं माझं धीर आला, मला मॅथचं भीती गेली सरांमुळं. मुलांचा सत्कार करा. सर्व बॅचमेट्सचाही सन्मान स्मृतिचिन्ह देऊन आदरणीय आपण जोरदार टाळ्या, आपल्यासाठी कुणी टाळ्या वाजवल्या, आपण प्रत्येकासाठी वाजवायच्या, तर आपला नंबर येईपर्यंत आपल्यासाठी वाजल्या पाहिजेत टाळ्या. प्रसाद स्टेजवरती आहे. प्रसादवरून मला एक नेहमी किस्सा आठवतो, मी तुम्हाला सांगतो त्यांचा सत्कार होईपर्यंत. आपल्याला 4थीच्या का 3रीच्या पुस्तकामध्ये एक माकडाची स्टोरी होती. गार वारा सुटतो, चिंचेच्या झाडावर माकड इकडून तिकडे उड्या मारतं. मग ते आता या उन्हाळ्यामध्ये आल्याच्या नंतर तो घर बांधेल असं तो विचार करतो, परंतु त्याच्याने काही घर बांधणं होत नाही. ते इकडून तिकडे उडणारं माकड म्हणलं ना, मला येवतेचा चेहरा पुढे सांगतोय मी. माझा स्वभाव तसाच आहे. मी अशी मजाक चालू आहे, कारण हा क्षण पुन्हा आयुष्यात येणार नाही. 30 वर्षांना आपण एकत्र आलेलो आहोत. यानंतर पुढील माझी विद्यार्थ्यांपैकी 5 जणींना समोर यायचे. आचार्य सरांचा सत्कार करण्यासाठी विद्यार्थिनी येतील. नमस्कार, मी सीमा माळेवाडीकर. आधी गुरुवर्यांबद्दल मग स्वतःबद्दल सांगते. देखणे ते हात ज्याला निर्मितीचे डोहाळे, देखणे ते हात ज्याला निर्मितीचे डोहाळे, आणि असे डोहाळे निर्मितीचे ज्यांना लागलेले होते असे आपले सगळे आदरणीय गुरुवर्य यांना मनापासून विनम्रपूर्वक नमस्कार. मी सध्या ज्युनियर कॉलेजमध्ये लेक्चरर आहे, पुण्याला निगडी येथे. नमस्कार, मी अमरजा लांडगे, रत्नपारखी गृहिणी आहे आणि 1ली ते 10वी शिक्षण चंपावती शाळेत झाले. मी छाया खोड, डॉक्टर छाया पुरे नंतरचं नाव. मी या शाळेमध्ये 5वीपासून आले. अगोदर 4थीपर्यंत आम्ही गावाकडून येत होतो.
नंतर इथं शिफ्ट झाल्यानंतर सरांची आणि यांची चांगली ओळख होती. लाट सर आणि माझे वडील म्हणजे एकदम चांगले मित्र होते. आणि माझं सध्या माजलगावला प्रॅक्टिस असते चालू. मी सुरेखा ढाकणे, इकडचं मुंडे. थोडं जवळ झाला, जवळ माईक जवळ झाला. आणि पहिल्यांदाच माईक हाताळत असल्यामुळं MA सोशॉलॉजी झालं आणि हाऊसवाईफ. शाळेने घडवलं, खूप छान संस्कार दिले, त्यामुळं शाळेचे नेहमीच ऋणी राहतो. मी वखरे राजश्री बाबासाहेब आणि मी सध्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लोणी प्रवरा येथे असते आणि मी चंपवती शाळेची 8वी ते 12वी पर्यंतची 5 वर्ष स्टुडंट आहे. तर या शाळेने जे घडवलं ते मी जिद्दीनं ते शिकले, या मैत्रिणीमुळं आणि या सर्व शिक्षकांमुळं आणि मी काहीतरी करू शकले. आणि आजही मी आज 46 माझं चालू आहे, तरी सुद्धा मी B.Ed करत आहे YCMचं. अजूनही मी स्टुडंट आहे आणि त्याचा मला खूप अभिमान आहे. एक आठवण सांगते, म्हणजे सध्याचा रोजचा जो प्रसंग येतो, पांडे मॅडम आणि राऊतमरे मॅडम आपल्याला न आणि न मधला फरक सांगायच्या आणि जो पुण्यात गेल्यावर खूपच जास्त कामाला आला, कारण की तिथे गेल्यानंतर स्पेसिफिक नाही बोललो तर फार प्रॉब्लेम होतो आणि त्या प्रत्येक वेळेला न आणि न म्हणताना आम्हाला तुमची आठवण येते. थँक्यू. आदरणीय आचार्य सरांचा सत्कार स्वागत सर्व विद्यार्थिनी या ठिकाणी करतील. या माझे विद्यार्थी स्नेह मेळाव्याच्या या विचार मंचावरून प्रसाद टेकाळे यांना सर विनंती. बोलवत आहे. टेकाळे. सर्व आदरणीय गुरुवरांचा, त्यांच्या कार्याचा, त्यांच्या व्यक्तिमत्वाचा, त्यांनी दिलेल्या धड्यांचा, त्यांनी दिलेल्या वैयक्तिक जीवनाच्या मार्गदर्शनाचा, त्यांना बिल्डअप केलेल्या आपल्या भवितव्याचा हा सन्मान, स्वागत सन्मान या ठिकाणी आदरणीय आचार्य सरांचा. शिंदे गुरुजींच्या नंतर आपल्याला 5वी ते 10वी पूर्ण राष्ट्रगीत, सावधान विश्राम, सरांचा पीटीचा क्लास आणि 15 ऑगस्ट 26 जानेवारीला आचार्य सरांचं आपल्याला मार्गदर्शन झालेलं आहे. त्यांची एक टीमच होती ती, ते ढोल आणि त्या आचार्य सरांची सिट्टी. या ठिकाणी आचार्य सरांच्या हस्ते सर्व बॅचमेट्स यांचाही स्मृतिचिन्ह देऊन सन्मान होतोय. आठवणीचा उजाळा, आठवणीचा संग्रह आपल्या कायम हृदयात सेवा आहे, सोबत आहे. मॅडमनं जसं बोलताना सांगितलं की अजूनही त्यांचं शिक्षण चालू आहे, कारण माणूस आजन्म विद्यार्थी असतो, कारण सतत तो शिकत असतो. शिकणं हे अविस्मरणीय आहे, अनंत आहे. सगळं बघून घे ना असेच जागा सगळेजण सोबत आहे. एकदा थांबा फक्त सोबत समोर माझा सत्कार करण्यासाठी या 5 विद्यार्थ्यांना वर बोलवण्यात आलं. ते आल्या, त्यांनी सत्कार केला. मी प्रसाद टेकाळे या विद्यार्थ्यांना मुद्दाम बोलावलं. त्याचं कारण असं, मी 76ला नोकरीला लागलो. ही बॅच 94-95ची होती. 10वीला इतिहास भूगोलमध्ये 100 पैकी 100 मार्क घेणारा पहिला विद्यार्थी. म्हणून त्याच्यानंतर 99ला केंद्रे नावाचा मुलगा 150 पैकी 199. पण हे दोघं दुर्दैवी आहेत, यांना महाराष्ट्रातलं पहिलं बक्षीस मिळालं नाही. 2003 साली आम्ही त्याला चिक्या म्हणायचं, तो नागरे शिक्षकाचा मुलगा होता, त्यालाही 150 पैकी 149
पण त्यावेळेला त्याला बक्षीस मिळालं. मग मी सेक्रेटरीला फोन केला SSC बोर्डाच्या, अरे काय चुकून आमचा मुलगा राहिला काय? म्हणजे सर चुकून राहिला नाही, नियम असा आहे पैकीला पैकी असणारे 3 विद्यार्थी असले 2 असले ज्याचं ग्रँड टोटल जास्त त्याला बक्षीस मिळतं. ते बक्षीस बोर्ड निघालं तसं आजपर्यंत 500 रुपये, 500ला किंमत नाही, त्या सर्टिफिकेटला किंमत. आम्ही यांना आमच्या अल्पशा बुद्धीप्रमाणे शिकवायचा प्रयत्न केला, पण यांची बुद्धिमत्ता IQ यांचा 100च्या पुढे. त्यांच्याकडून काही आम्ही शिकलो हे लक्षात घ्या. फक्त आम्ही शिकवलं नाही, आणि प्रत्येकजण आपापल्या ठिकाणी खूप चांगली प्रगती केलेली आहे. त्याबद्दल मनस्वी आनंद वाटतो. धन्यवाद. धन्यवाद सर. खूप मोठं स्टेटमेंट आपण केलेलं आहे या बॅचसाठी, कारण यांच्याकडूनही तुम्हाला शिकायला मिळेल. गुरु असं म्हणतो म्हणजे खूप मोठं आपण अचीव केलेलं आहे. पहिल्या महायुद्धाचे कारणे, दुसऱ्या महायुद्धाचे कारणे प्रसादने चांगली लक्षात ठेवली. तू एखादं महायुद्ध नाही लावून दिला का प्रसाद? स्टॅलिन, लेनिन. त्यानंतर पुढील 5 बॅचमेटनं समोर यायचे. विद्यार्थी 5 विद्यार्थी. पुढचे 5 तयार राहा, म्हणजे थोडं लवकर उरते. हॅलो. ठीक है, मैं थोड़ा टाइम ज़्यादा लेने वाला हूँ. मेरा नाम अमोल कुलकर्णी है और मैं मैडम 8, 9, 10 यहाँ पे था ये स्कूल में. तो एक ही मेरी याद है स्कूल से, जो कि संस्कृत का हमारा क्लास होता था राउत मारे मैडम का. नहीं, तो एक देव शब्द हमारा क्लास जैसे ही शुरू होता था, मैडम आने से पहले कोई क्लास में नहीं रहा तो भी देव शब्द हमारा बहुत चलता था. तो उसमें से एक ही मेरे को याद है, मैं आगे बोलूंगा, प्लीज आप सब लोग पीछे बोलना है. दिस इज द रियल रिस्पेक्ट ऑफ मैम, ऐसा मुझे लगेगा. देवस्य, प्लीज आप जरा जोर से प्लीज. देवस्य देवयोः देवानां षष्ठी विभक्ति. तो देखिए 8 to 10 अगर किसी सब्जेक्ट का दिल से स्टडी किया होगा तो संस्कृत है. अभी आदत लगी नाही, आदत नाही, मराठी बोल. मराठी जे आहे ते बोललो मी आता. मॅम मी आता सध्या सगळ्यां तो आपले सर कौंडण्य सर वगैरे, मी आता कॉस्मो फिल्म्समध्ये ऑल इंडिया टीकेम हेड आहे. माझ्याकडे जपान आणि साऊथ कोरियाचा पण चार्ज आहे. मी आता प्राईजसाठी चाललो आहे. तर मी भारतामध्ये फार कमी लोक आहेत की जे टीकेम सर्टिफाईड आहेत जापनीजचे. तर त्यापैकी मी एक आता जस्ट रिसेंटली लास्ट 1 year आधी झालो. सो हे माझं शिक्षणाचा फायदा झाला चंपावती शाळेमधनं. तर सगळ्या JP सरांच्या काही आठवणी आहेत. SRP म्हणजे आम्ही नेहमी म्हणतो SRP सर होते, पण आम्ही असं म्हणायचो मुलांमध्ये. चौसाळकर होते, ढाकणे सर, त्यानंतर आचार्य सर मला एकदा बसमध्ये भेटले होते आणि त्यांनी मला लाईफबद्दल बऱ्याच गोष्टी सांगितल्या होत्या, जे की ते शिकवतात नंतर, म्हणजे आफ्टर स्कूल त्यांनी जे शिकवायला चालू केलं त्याच्यापैकी. तो भरपूर आठवणी आहेत 3 वर्षाच्या. सो थँक्स. आजचा प्रोग्राम झाला, या सगळ्या कमिटीला धन्यवाद. आणि जे आपण आपले जे मित्र होते दिवंगत त्यांचं आपण आठवण केली त्याबद्दल थँक्स. मी श्रीपाद देशमुख. माझं 8वी ते 10वी चंपावती शाळेमध्ये शिक्षण झालं. तसे तर मी बँक बेंचरच होतो, त्याच्यामुळे फार काही हुशार वगैरे असे काही विद्यार्थीमध्ये काही नाव नव्हते आमचे. पण ह्या शाळेमध्ये जे काही शिकलो प्रत्येक विषयाचं त्याच्या भविष्यामध्ये सगळ्या ठिकाणी उपयोग झाला. आणि त्याच्या जोरावरच 2012मध्ये मी माझी IT कंपनी सुरू केली. संभाजीनगरला आम्ही काम करतो. आता 45पेक्षा जास्त आमचा स्टाफ आहे टोटल, आणि जगामधल्या 70 देशामध्ये आमचा क्लायंट बेस आहे. धन्यवाद. नमस्कार, मी भैयासाहेब नारायण मोरे.
या शाळेमध्ये 8वी 9वी 10वी या वर्गात शिकत होतो आणि या शाळेच्या काही गोष्टींनी मला सामाजिक कामात अग्रेसर केले. 2016मध्ये मी बीड नगरपालिकेचा पहिला नगरपरिषद सदस्य झालो आणि आता याही वर्षी मी प्रभाग 12मधून निवडणूक लढवलेली आहे. पाहूया काय होतंय ते. आणि या शाळेने भरपूर काही असं दिलेलं आहे ते सांगण्याजोगं आणि आठवण्याजोगं. समजा बरीचशी अशी दुसऱ्या कंपनी की ती मला लक्षात येत नाही, चेहरे बदलले, भरपूर भेटी पण नाही. सर्वांना शुभेच्छा आणि हा कार्यक्रम आयोजित केला त्या आयोजकाचेही खरंच मी आभार मानतो आणि धन्यवाद. नमस्कार, मी शैलेश उत्तमराव कुलकर्णी 6वी ते 10वी चंपावती विद्यालयामध्ये होतो. मी सध्या औरंगाबाद इथे मेडिकल आणि ऑप्टिकलचा व्यावसायिक आहे. नमस्कार, माझं नाव आनंद पठार. मी 1ली ते 10वी चंपावती शाळेमध्येच होतो. सध्या मी पुण्यामध्ये असतो. माझी स्वतःची प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे श्रीनिधी कॅपिटल म्हणून, ज्याच्यामध्ये स्टॉक मार्केट ॲडवायझरीचं आम्ही काम करतो. आणि अजून एक गोष्ट मला सांगावीशी वाटते, कारण मी चंपावती शाळेचे विद्यार्थी आहे म्हणून, की पूर्ण भारतामध्ये फक्त 1600 अशा एंटिटी आहेत की ज्या एंटिटीना स्टॉक मार्केट ॲडवायझरीचे गव्हर्नमेंट अप्रूव्ड लायसन दिले, तर त्यामध्ये माझी कंपनी एक पण झाला आहे. त्याचा पाया मजबूत होता. आमचे शैक्षणिक वगैरे जे काही आहे हे चंपावती शाळेमधून झालेलं आहे. तर चंपावती शाळेतील सर्व विद्यार्थ्यांचे, सरांचे याबद्दल धन्यवाद. मी काही शिक्षक नव्हतो, पण मी वेळेत म्हणून रिटायर झालो आणि 35 वर्ष संस्थेमध्ये काम केलं या आणि संपूर्ण ॲडमिनिस्ट्रेशनचं काम. आदरणीय देशमुख सर यांचा सत्कार समारंभ. स्वागत होत आहे सर्व SSC बॅच 1995च्या माजी विद्यार्थ्यांच्या वतीनं. देशमुख सरांचं आदरातिथ्य स्वागत या ठिकाणी संपन्न होत आहे. जोरदार टाळ्यात आपण सरांचं स्वागत करूया. आपल्या टायरचा आवाज कमी होऊ देऊ नका. आपल्याला शेजारच्याची शपथ आहे. आपल्या शेजारी कोण बसलंय बघा. कारण त्यांनी तुम्ही वरती आल्यानंतर त्यांनी टाळ्या वाजवलेल्या असतात. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. दैदिप्यमान गुरुवर्यांचा या ठिकाणी सन्मान होतोय, स्वागत होत आहे आणि सर्व बॅचमेट्सनाही स्मृतिचिन्ह देऊन सरांच्या हस्ते सन्मानित करण्यात येत आहे. 5 मुली येतील पुढच्या सत्कारासाठी, त्यांनी कृपया तयार राहावे. पुढे घे नाही असं उभं राहील. एकदा असंच उभे राहा सगळेजण सोबत. सोडून द्या खाली, सोबत थांबा फक्त. ओके, सगळे बघायचे समोर. ओके. आदरणीय कोंडाणी सरांचा या ठिकाणी सत्कार होतोय. विजयमाला शिंदे अकादे. मी BS करून रेडिओलॉजी केलं आहे. तसं तर आयुष्याच्या वळणावर खूप लोक येतात आणि खूप जातात, पण शालेय जीवनातले व्यक्ती आणि गुरुवर्य हे आपल्या मनात कायम ठसा ठेवतात आणि ठेवतील. नमस्कार सर्वांना. मी जान्हवी सोहनी नाईक. गुरु म्हणजे ज्ञानाचा उगम आणि अखंड झरा. या सगळ्या गुरूंच्या ज्ञानार्जनातून आम्ही थोडंफार जे काही घेतलं त्याच्यामुळे आज आम्ही इथे उभे आहोत. त्याच्यासाठी त्यांचे शतशः आभार. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या कमिटीचे खूप खूप आभार, कारण त्याच्याशिवाय हा कार्यक्रम झाला असता असं वाटत नाही. नमस्कार, मी सारिका जोशी. इयत्ता 6वीमध्ये या ठिकाणी या शाळेमध्ये आले. माझं नाव शाळेमध्ये हाजरीवर आलेलं होतं. 1 महिनाभर हाजरी चालू होती, पण मी ॲबसेंट होते. मी जुन्या शाळेत जात होते. आणि मग एक दिवस सर सगळ्या वर्गात फिरले. काळे सर होते आम्हाला क्लास टीचर. सगळ्या वर्गात फिरले. अरे ह्या नावाची मुलगी कोणाची ओळखीची आहे का, तिचं नाव आहे पण ती येत का नाही शाळेत.
अभिजित धर्माधिकारींनी सांगितलं, मी ओळखतो तिला, मी तिला निरोप देतो. मग मला निरोप मिळाला, मग मी शाळेत आले. अशी माझी एंट्री होती. आणि जेव्हा म्हणजे 5 वर्ष दुसऱ्या शाळेत होते, पण इथं आल्यानंतर इतकी रमले या शाळेमध्ये. या शाळेतले सगळे गुरुजन सगळे माझ्या मैत्रिणी, इतकं त्यांनी सामावून घेतलं की पुन्हा मला जुन्या शाळेची नाही कधी आठवण झाली. वर्षामागून वर्ष गेली तरी मैत्रीचा धागा अजून आहे. वर्षामागून वर्ष गेली, मैत्रीचा धागा अजूनही आहे. आणि आज या गेट टुगेदरच्या निमित्तानं त्याला आज उजाळा मिळत आहे. धन्यवाद. हॅलो, माझं नाव वैशाली कुटे, वैशाली मुंडे. मी 1ली ते 10वी ह्या शाळेची विद्यार्थी आहे. नमस्कार सर्वांना. मी दीपाली शिंदे पवार. 6वीला मी या शाळेमध्ये ॲडमिशन घेतली आणि खूप छान, म्हणजे माझा 10वीपर्यंतचा प्रवास खूप छान झाला. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वर, गुरु साक्षात परब्रह्म, तस्मै श्री गुरुवे नमः. खरंच म्हणजे मी माझ्या इथं आल्यानंतर मला जे शिक्षक मिळाले, त्यांचे जे ॲडवायसेस मिळाले, त्याचं पूर्ण आयुष्यभर मला उपयोग होत आहे. आणि माझं M.Com झालं, मी गृहिणी आहे.